कुठला आहे? रत्नागिरीहून परटवणे, शिरगाव, साखरतर आणि बसणे 12 किलोमीटरचा रस्ता आहे रत्नागिरीहून. आपल्याला निवळी मार्गे कोथोडे मार्गे बसनी येऊ शकतो. बसनी ते ही बाग 2 किलोमीटर आहे. एका बाजूला काजू म्हणजे काजू फक्त 1 एकरमध्ये आहे हां हां. आणि 23 एकरमध्ये सगळा आंबा आहे. 4 आणि 7 दोन्ही आहे. हे आम्ही 2013 पासून उत्पन्न घेतोय. म्हणजे 2008 मध्ये सुरुवात जी केली ना, ते 2013 पासून जे आम्ही उत्पन्न घेतोय ते आजपर्यंत, म्हणजे आज ते 2013 ते आज 25 आला, म्हणजे 12 वर्ष झाले. आम्ही दरवर्षी 1000 ते 2000, 1500 ते 2000 स्टीलच्या 2 मोठमोठ्या पाण्या आहेत. 20-20 हजारच्या वरती लावले आहेत, ओव्हरहेड टँक्स आहेत. ओके. त्याच्यातून सुद्धा डायरेक्ट पाणी टाकू शकतो. तिथले जे काही झुडपं झाडं जे काही जुनं हे होती ती संपूर्ण आम्ही काढून टाकली आणि संपूर्ण आखणी करून त्या आखणीप्रमाणे एक एक खड्डा आम्ही 25 फुटावरती करून गडगा घालून म्हणजे प्रोटेक्ट केलेला आहे. प्रत्येक झाड की बाबा खत पाणी घातलं तर ते वाहून जाऊ नये. प्रत्येक झाडाला आम्ही गडगा घातलेला आहे, रिंग बांधल्यात, बरं. आळ्या बांधलेल्या आहेत. माती जी आहे ती माती त्या ठिकाणीच राहते, वाहून जाते. असं करत आम्ही ब्लास्टिंग करून खड्डे पाडलेले. 20 फुटाची रिंग आहे त्याला. ओके. आणि दोन्ही झाडातलं डिस्टन्स जर बघाल ना, कमीत कमी 8 मीटरचं, म्हणजे 8 ते 24 म्हणजे 25 फुटाला पसरला वाव पण आहे. आणि समुद्राची डायरेक्ट हवा आणि सूर्यप्रकाश या ठिकाणी असल्यामुळं, माथ्यावर असल्यामुळं या ठिकाणी म्हणजे उत्पन्नाला काहीच हे नाही, तोटा नाही. मी रमेश कसबेकर. मी ज्या ठिकाणी बसलो आहे ती माझी स्वतःची 24 एकर बाग असून ही बाग रत्नागिरीपासून 12 किलोमीटर अंतरावर आहे. 2008 साली आम्ही मोकळी जमीन घेऊन त्यामध्ये प्लॉटिंग करून पहिल्यांदा 2008मध्ये 650 कलमं याची लागवड केली. प्रत्येक खड्डा ब्लास्टिंग करून एक एक खड्डा हा 10 फूट खोल करून त्यामध्ये 10 ट्रॅक्टर माती भरली आणि लागवड केली. पहिले 2008मध्ये 650 कलमं लावली. त्यानंतर 2010मध्ये आम्ही 400 कलमं लावली आणि 2012मध्ये 400 कलमं लावली. अशी जवळ 1450 कलमं या ठिकाणी या 24 एकर प्लॉटमध्ये लावलेली आहेत. आणि त्या झाडांचं उत्पन्न आम्हाला 2013 पासून सुरुवात झालेली आहे. सुरुवातीला आम्हाला 2013 पासून ते साधारण 2020 पर्यंत साधारण 1000 ते 1500 पेटी मिळत होती. पण तेच उत्पन्न आता 2000 ते 2500 पेटी दरवर्षी आपल्याला मिळत आहे. म्हणजे दरवर्षी आम्हाला 15 ते 20 लाख रुपये या ठिकाणी उत्पन्न दरवर्षी आम्ही घेत असतो. त्याचबरोबर या जमिनीमध्ये प्रत्येक झाड जे आहे ते 8 मीटर अंतरावर लावलेलं आहे की झाडं एकमेकांमध्ये घुसून झाडांची नाश होऊ नये म्हणून. आणि संपूर्ण प्लॉटला 24 एकर प्लॉटला बांधकाम कणग्याचा बांध 4 फुटी घातलेला आहे. त्याचबरोबर या प्लॉटमध्ये 3 बोरवेल आहे. त्या माध्यमातून आम्ही संपूर्ण झाडाला ठिबक सिंचन केलेलं आहे. त्याचबरोबर आम्ही 20-20 हजार लिटरच्या ओव्हरहेड टँक्स आम्ही स्टीलच्या इन्स्टॉल केलेल्या आहेत. त्यामध्ये सुद्धा 20-20 म्हणजे 40,000 पाणी आम्ही नेहमी भरून असतं. त्या
टाकीमधून सुद्धा डायरेक्ट झाडांना आम्ही ठिबकद्वारे पाणी पुरवतोय. प्रत्येक झाडाला 20-20 लिटर पाणी या पद्धतीने आम्ही दररोज 8 महिने असे पाणी घालत असतो. झाडांची निगा, झाडांची स्वच्छता, झाडांना रोगराई या सर्व याच्यावर व्यवस्थित उपाय करून झाडं आम्ही मजबूत ठेवलेली आहेत. तुम्ही आता पाहता मी ज्या ठिकाणी बसलो आहे त्या ठिकाणी बघा झाडं. तसेच या संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल झाडाचं उत्पन्न, झाडाला जे आंबे लागत आहेत ते कशा प्रकारचे आहे ते तुमच्या समोरच निदर्शनात आहे. आणि या प्लॉटमध्ये येण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट रस्ता खाली बसनी गावातून आमच्या प्लॉटपर्यंत डायरेक्ट रस्ता डांबरी झालेला आहे. फक्त एक अर्धा किलोमीटर रस्ता नाही, बाकी 2 किलोमीटर रस्ता पूर्ण हा मेन रस्त्यापासून ते आमच्या बागेपर्यंत डायरेक्ट रस्ता झालेला आहे. कोणाची अडचण नाही. संपूर्ण प्लॉटमध्ये वीज पुरवठा दिलेला आहे. 3 फेज सप्लाय आहे. या ठिकाणी घर बांधलेलं आहे. बसण्यासाठी चांगला चबुतरा तयार केलेला आहे. पॅकिंग वगैरे करण्यासाठी पॅक हाऊस बांधलेला आहे. खतं बनवण्यासाठी आम्हाला एक मागच्या वेळेला आम्ही मोठा एक गांडूळ खत बनवण्यासाठी आम्ही त्या आळ्या तयार करून घेतलेल्या आहेत. संडास बाथरूमची चांगली सोय केलेली आहे. कामगार इथे 12 महिने या ठिकाणी राहत असतात. कामगारांच्या माध्यमातून या संपूर्ण बागेची देखभाल आम्ही स्वतःच करतो. आम्ही कुणालाही बाग देत नाही. पण संपूर्ण उत्पन्न, संपूर्ण लागवड, सगळं त्यांची देखरेख, त्यांचं औषध पाणी, त्यांची फवारणी, खतं हे सर्व आम्ही स्वतःच टाकतोय आणि स्वतःच आम्ही आंबा काढतोय, स्वतःच आम्ही पॅकिंग करतोय आणि स्वतःच आम्ही मार्केटिंगला देत असतो. त्याच्यामुळं ह्या बागेची व्यवस्था, ते निगा व्यवस्थित आम्ही ठेवू शकलो. याचं कारण की आम्ही लहान बाळासारखं त्या झाडाला जपत असतो. तरी आम्ही झाडाला कुठं काही दगा किंवा त्याला काही रोगराई होईल यासाठी आपण पूर्ण काळजी घेऊन झाडाला आपण व्यवस्थित मेंटेन करत असतो. तुम्ही या प्लॉटमध्ये तुम्हाला माहीत असेल की समुद्र ह्या ठिकाणी जस्ट म्हणजे आमच्या इथूनच समुद्र दिसतोय. साधारण 3.5 किलोमीटर अंतरावर आहे. आम्ही उंचावर असल्यामुळं समुद्र खाली असल्यामुळं डायरेक्ट आपल्या समुद्राचं दर्शन या ठिकाणी आमच्या प्लॉटमधून होतं. या प्लॉटला डायरेक्ट समुद्राची हवा आणि सूर्यप्रकाश हा डायरेक्ट असल्यामुळं उत्पन्न आम्हाला फेब्रुवारी पहिल्या आठवड्यापासूनच सुरुवात होतं आणि ते 15 जूनपर्यंत शिल्लक राहतं. त्याच्यामुळं या ठिकाणची जी उत्पन्न आहे ते दरवर्षी चांगलं असल्यामुळं जो कोणी या बागेचा विचार करेल त्याला नक्कीच यातून उत्पन्न तर मिळेलच, परंतु जे काही पैसे टाकतील त्यातून त्यांना संपूर्ण एक 8-10 वर्षामध्ये पूर्ण वसूल करून आपली संपूर्ण प्रॉपर्टी या ठिकाणी ते आपल्या ह्याच्यात घेऊ शकतात. तर एवढंच मी सांगू शकतो. माझ्या प्लॉटमध्ये संपूर्ण ठिकाणी जायला रस्ता आहे. प्रत्येक झाडापर्यंत आपण गाडी घेऊन जाऊ शकतो अशी सुद्धा व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे. हवेशीर असल्यामुळं म्हणजे या ठिकाणी एक पिकनिक स्पॉट म्हणून सुद्धा आपण म्हणू शकतो. या ठिकाणी जर कुणाला एक बंगला किंवा एक घर बांधून जर राहायचं असेल तर त्या ठिकाणी आपलं आनंदात तो आपला संसार आणि आपलं आयुष्य या ठिकाणी लावू शकतो. एवढंच मी बोलू शकतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.